मुकेश वांगड पहिला चेंडू अतिशय वेगवान बघायला मिळाला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा बघायला मिळते आणि STMPL ची खासियत आहे येथे सर्वच खेळाडू एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत आणि म्हणूनच ही स्पर्धा अत्यंत प्रेमपूर्ण वातावरणामध्ये मैत्रीपूर्ण लढत म्हणूनच या स्पर्धा आपल्याला सातत्यपूर्वक बघायला मिळाल्यात आणि या साथी हंगामांमध्ये कुठल्याही प्रकारे वादविवाद न करता खूप चांगला आणि दर्जेदार खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कृपेश किणी चला आम्ही प्रश्न विचारला प्लेअर ऑफ द सिरीजचे की किती किताब आपण कोरले असतील तर ॲटलिस्ट ओव्हर 40 पेक्षा जास्त अवॉर्ड त्याच्या नावे मात्र पाहायला मिळत आहेत. पालघर डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जवार, विक्रमगड क्रिकेट ज्याने गाजविलंय आणि 40 पेक्षा जास्त प्लेअर ऑफ द सिरीजचे अवॉर्ड ज्याच्या नावे कोरले गेले तसा कृपेश किणी नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या साथीने साहिल तुंबडा ब्रँड ऑफ दुकटन काय फलंदाज आहे. यंदाच जर आपण विचार केला तर दुकटन प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवली, फक्त गाजवली नाही तर अंतिम फेरीपर्यंत आपल्या संघाला मात्र त्याने स्थान मिळवून दिलं. आदिवासी दुकटन प्रीमियर लीग असो, दुकटन प्रीमियर लीग असो, यस खेळाडू काय सांगतायत. ओके चला ग्राउंड स्टाफ आपण पोहोचायचा आहे कारण त्या ठिकाणी काही काचा आहेत त्या बाजूला करायच्या आहेत. ग्राउंड स्टाफ स्वयंसेवक आपण कृपया करून मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे आणि जागा खेळाडूंकरिता साफ करून द्यायची आहे ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेकरिता खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक सहाय्य आदरणीय सन्माननीय विष्णू कडव साहेब यांच्याकडून तब्बल 20,000 रुपये स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. आदरणीय कमलाकरजी दळवी साहेब चला ग्राउंड स्टाफ आपण घाई करा, आपणास विनंती आहे स्पर्धेच्या माध्यमातून आपण विना विलंब त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आदरणीय योगेश दादा धडपी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आम्ही करीत आहोत. ब्रँड ऑफ दुकटन आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हेरी वेलकम. प्लेअर ऑफ द मॅच जयेश भोईर या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि हा अवॉर्ड वितरित करण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय प्रसाद दादा गोपीनाथ भोईर आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करायचा आहे. फलंदाजीमध्ये 24 धावा, गोलंदाजीमध्ये 1 विकेट, ऑलराऊंडर अष्टपैलू नेतृत्व जयेश भोईर. मासवण एक्सप्रेस याचं हे प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं. सबमरीन डिलिव्हरी, कुठल्याही प्रकारची उसळी या चेंडूमध्ये बघायला मिळाली नाही. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची या ठिकाणी सांगता होते. व्हेरी फर्स्ट ओव्हर इन ऍक्शन पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. फलकावर केवळ 1 धाव. शॉट ऑफ लेंथ ऑफ साइडला 1 बाउन्स अँड ओव्हर दी बाउंड्री रोप. पंचांचा संकेत चौकार 4. धन्यवाद डीजे. अनिल गणेशकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जातोय. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकाल. आदरणीय प्रसाद दादा गोपीनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते 200 रुपीजचा कॅश प्राइज आणि समवेत आकर्षक ट्रॉफी देऊन या खेळाडूचा गौरव त्या ठिकाणी केला जातोय. मेगा स्क्रीनवर मासवण एक्सप्रेस जयेश भोईर 24 रन्स आणि 1 विकेट, ऑलराऊंडर अष्टपैलू नेतृत्व. तुमच्या मुख्य व्यासपीठावर मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी विनंती करतो आदरणीय हेमंत दादा गोवारे आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय योगेश धडपी यांचा शुभ सन्मान करावयाचा आहे. सूर्या प्रीमियर लीग तसेच आदिवासी दुकटन प्रीमियर लीग या स्पर्धांमध्ये महत्वपूर्ण का एकंदरीत पदभार जे सांभाळतायत आणि त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे. प्रशांत गोवारे यांच्याकरिता 200 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. प्रसाद दादा गोपीनाथ भोईर यांच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन्स. 2 चेंडूंमध्ये जे 2 षटकार आले होते त्या षटकारांकरिता हे पारितोषिक प्रसादजी भोईर यांच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत या ठिकाणी स्वागत सन्मान. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. ब्रँड ऑफ दुकटन योगेश धडपी आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत करीत आहोत.
ज्यांचा धडपी किंग हा संघ देखील आपण पाहत असतो. दुकटन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्वक विजेते पदावरती नाव कोरणारा संघ आणि त्या संघाचे संघमालक तथा उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून यंदाच्या वर्षामध्ये दुकटन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी ज्यांनी केली होती, अर्थातच योगेशजी धडपी. वेलकम. तदनंतर मी विनंती करेन आदरणीय हेमंत दादा गोवारे आपण आपल्या शुभ हस्ते अनिल गणेशकर यांचा देखील शुभ सन्मान करावयाचा आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं हे एक दिग्गज व्यक्तिमत्व तथा उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांची ख्याती पाहायला मिळते आणि अनिल गणेशकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी यथोचित पद्धतीने केला जाईल. एक चांगला आणि दर्जेदार व्यक्तिमत्व. मैदानाच्या आतमध्ये स्थिती जर आपण जाणून घेतली तर 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आलेले आहेत. फलकावर धावा झालेल्या आहेत 17 धावा या प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये नेत्र दीपक नेत्र लोचक चक्षु विहंगम नयन मनोहरी स्पर्धा STMPL आदिवासी मनोर प्रीमियर लीग 2024 चा 7वा हंगाम तुम्हा आम्हा सर्वांच्या डोळ्यांसमोर रंगत असताना पाहायला मिळतोय. बहरलेल्या स्वरूपामध्ये गजबजलेल्या स्वरूपामध्ये यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह इनटू द गॅप मध्ये चेंडू थेट मात्र निघून येतोय. डीप मध्ये आपण पाहू शकलात मेगा स्क्रीनवर अनिल गणेशकर यांना कैद करण्यात आलेला आहे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. पंचांचे संकेत आहेत चौकार 4 धावा आणि बॅक टू बॅक 3 चेंडूंमध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृपेश गिणी ब्रँड ऑफ बोट आतापर्यंत 40 पेक्षा जास्त मालिकावीराचे किताब माझ्या नावावरती का कोरले गेलेत याचं मात्र उत्तर देत असताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ सुपर आउटस्टँडिंग पीस ऑफ बॅटिंग आदरणीय दीपक दादा. आदरणीय सुनीलजी गिराणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये शगुन डेव्हलपरच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र ऑन साइडला पुलचा फटका फसला गेलाय. जेल देखील सुटला जातोय. सर सलामत तो पगडी पजास आणि या वेळेला जीवनदान मिळालंय फलंदाजाला. एक विशेष सन्मान देखील या षटकाच्या समाप्तीखेर आम्ही करणार आहोत. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 चेंडू फेकून झालेले आहेत. 23 ऑन बोर्ड 23 धावा. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. वीर फायटर्स गोवाडे वर्सेस मनोर 11. यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सुपर जजमेंट सहित कृपेश गिणीच्या खेळीला पूर्ण विराम. फलंदाज बाद. बघा एकंदरीत जी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी येऊन स्पर्धा पाहताना आपल्याला असं वाटत असेल की अगदी लिलया रीतीने हे मैदान साकारलं गेलंय, परंतु रात्रंदिवस हे मैदान उभारण्यासाठी जी मेहनत घेण्यात आली अर्थातच आदरणीय सन्माननीय ईश्वरजी हाडळ सावरकंड 1 मॅन शो 1 मॅन आर्मी एका व्यक्तीने संपूर्ण पिच क्रिएट केलेला आहे. पिच क्युरेटर म्हणून त्यांची भूमिका जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे तो ईश्वरजी हाडळ यांच्यासाठी. क्या बात आहे यार. जबरदस्त मेहनती हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा विशेष सत्कार आपण करणार आहोत या षटकानंतर. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका आहे. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण होत असताना फलंदाजांच्या माध्यमातून षटक जर आपण पाहिले तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावा प्रथम फलंदाजी करत असताना वीर फायटर्स गोवाड या संघाच्या माध्यमातून. आपण वळणार आहोत या अनुरागजी. आपण ईश्वरजी हाडळ यांना कैद करूयात. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये अशा प्रकारचे व्यक्ती असणं फार आवश्यक आहे, कारण आता घोर कलियुग सुरू आहे. लोक एकमेकांचे पाय ओढण्यामध्येच व्यस्त असतात, परंतु अशा काळामध्ये एका व्यक्तीने जर संपूर्ण पिच क्रिएट केलं असेल तर त्या व्यक्तीला आपण दाद दिलीच पाहिजे. मी विनंती करतो हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता आदरणीय सन्माननीय प्रदीप दळवी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. तुर्वेस ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महोदय आणि त्यांच्या शुभ हस्ते ईश्वर हाडळ ब्रँड ऑफ सावरकंड जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. मेगा स्क्रीनवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना कैद केलं जात आहे आणि काही श्रीमंत मनाची व्यक्ती असेल, अफाट मेहनत, अथक मेहनत, अफाट परिश्रम, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस ज्याने केलेला आहे का तर STMPL ही स्पर्धा चांगली व्हावी, खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून खऱ्या अर्थाने एका हाती हे पेज क्रिएट करणारे अर्थातच ईश्वरजी हाडळ आपले आम्ही अंतःकरणापासून आभार व्यक्त करीत आहोत. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सुनीलजी गिराणे. मी विनंती करतोय या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय आदरणीय मुकेश दादा जयराम गोवारी पोचाडे आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. एक चांगला आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं.
आदरणीय सुनीलजी गिराणे आणि अगदी मुकेश दादा यांच्या समवेत ते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता. स्पर्धा नियोजित करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला चांगलं मैदान तयार करावं लागतं आणि चांगल्या मान्यवरांना मात्र निमंत्रित करावं लागतं आणि ती भूमिका आदरणीय मुकेश दादा जयराम गोवारी जे स्पर्धेचे उपाध्यक्ष आहेत त्या ठिकाणी पार पाडतायत यथोचित पद्धतीने. त्यांचे देखील आभार. पुढील स्वागतकर्ते आहेत आदरणीय अजय दादा दाभाडे जे या स्पर्धेचे एकंदरीत कार्यकारिणी एकंदरीत सचिव देखील आहेत आणि सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय ईश्वरजी बरड गोवाडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तसेच वीर फायटर्स या संघाचे संघमालक तसेच STMPL च्या 7व्या हंगामामधील देखील उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट ईश्वरजी बरड यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय अजय दाभाडे यांचं सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि हा मान हा सन्मान तुम्हाला मनोर आणि पालघरच्या बाजारामध्ये विकत घेता येणार नाही. तो तुम्हाला तुमच्या कर्तृत्वातून अर्जित करावा लागतो आणि तोच मात्र मान सन्मान या ठिकाणी दिला जातोय तो अजयजी दाभाडे यांना. चला आपण वळूयात मुख्य खेळपट्टीवर. 29 ऑन बोर्ड 29 धावा फलकावर. फुलटॉस आहे ऑन साइडला 1 बाउन्स अँड चिंटू मात्र सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पंच श्रीकांत भोईर ब्रँड ऑफ सफाळे यांचा इशारा चौकार. धन्यवाद डीजे. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती अखेर झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावांचे टोटल जाऊन पोहोचले 33. 11च्या सरासरीने प्रथम फलंदाजी करत असताना वीर फायटर गोवाडे या संघाला आपण पाहू शकाल. ज्या संघ मालकांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्या सर्व संघ मालकांचे आम्ही विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. आपल्याला रुद्र 11 संघ देखील बघायला मिळेल. सुरेंद्र गोवारी अँड हेमंत गोवारी यांच्या माध्यमातून हा संघ प्रेझेंट करण्यात आलाय. तरे ग्रुप आदरणीय कैलास तरे अँड नितेश तरे प्रेझेंट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. किंग शिवाजी कमलाकर दळवी प्रेझेंट हा संघ आपण पाहू शकाल. आदरणीय नितीनजी तुंबडा आदरणीय प्रसाद भोईर अँड प्रकाश वेडगा प्रेझेंट. माऊली हा संघ देखील या स्पर्धेअंतर्गत आपण पाहणार आहोत. आई गावदेवी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मेश दळवी अँड विलास घाटाल प्रेझेंट हा संघ आपण पाहू शकतायत. 1000 आदरणीय विष्णू कडव साहेब प्रेझेंट. बाळा पवार प्रेझेंट शिवानी स्पोर्ट्स. ईश्वर बरड प्रेझेंट वीर फायटर. रुपेश वांगड अँड निलेश सांबरे प्रेझेंट मनोर 11. लक्ष्मण सुतार अँड सुदाम भगत प्रेझेंट आई एकवीरा पोळे. राकेश मुळे अँड चेतन वायडा प्रेझेंट हायस्कूल डोंगरे अँड लोकेश बसवत अँड किरण बसवंत प्रेझेंट 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी. सर्व संघ मालकांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत कारण संघ मालक म्हणजेच लीग फॉर्मॅटचा आत्मा म्हणून ज्यांची ओळख आहे आणि स्वतःच्या घामाचे खऱ्या अर्थाने कष्टाने कामाने ओथंबलेला मात्र लक्ष्मीचा वापर तो आपल्या समाजातील खेळाडूंच्या विकासासाठी त्यांनी केलेला असतो आणि म्हणूनच सर्व संघ मालकांचे आम्ही STMPL 2024च्या माध्यमातून शतशः आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच फॉर सपोर्ट. आता आपण वळूयात सामन्याकडे जिथे षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. गोलंदाज राहुल सुतार सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 4 मध्ये. अगदी पहिल्या चेंडूवर पराग दानवाच्या खेळीला पूर्ण विराम. बॅटची एज घेऊन यष्ट्यांच्या मागे खूप सुंदर झेल या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. राहुल सुतारच्या अकाउंटमध्ये विकेट. फलंदाज बाद गॉन. यष्ट्यांच्या मागे चांगलं कार्य. क्रिकेटचा खेळ काय जबरदस्त या खेळाची वाटचाल आपण पाहिलंय. 10 ते 12 वर्ष जर आपण मागे गेलो तर अक्षरशः अशा मैदानांमध्ये खेळलं जायचं जिथे मैदान कमी आणि बांध जास्त असायचे आणि
फुल पॅन्ट सोडून द्या तुम्ही, अक्षरशः हाफ पॅन्ट परिधान करून आणि शूज पण नाही तर अणवाने पायांनी क्रिकेट खेळलं जायचं. खेळाडू 11 असायचे परंतु एक बॅट देखील नसायची, असा तो काळ होता 1986. आणि 1986 पासून 2024 पर्यंत पालघर जिल्ह्यातील क्रिकेटचं हे बदलतं स्वरूप आपण पाहिलंय. काय जबरदस्त ट्रॅक, टी शर्ट, शूज, ग्लॅमरस ग्लॅमरस क्रिकेट. आणि टेनिस क्रिकेटला आलेले हे सुगीचे दिवस. न्यू बॅटर आता इन झालाय. टेनिस क्रिकेट मधील लेजंड खेळाडू, STMPL मधील एक यशस्वी खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते अर्थातच गुरु जाधव. ब्रँड ऑफ अंबाण, सक्सेसफुल क्रिकेटर, चाणाक्ष खेळाडू म्हणून ज्याची ओळख. आणि ज्या संघाकडून गुरु जाधव खेळले तो संघ अगदी प्रत्येक हंगामामध्ये अंतिम 4 मध्ये प्रवेश करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. विजेतेपद मिळवून देण्यामध्ये देखील गुरु जाधव यांची जबरदस्त आपल्याला ओळख पाहायला मिळते. आणि तो खेळाडू कागदोपत्री खूपच स्ट्रॉंग असलेला खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाज पुनश्च एकदा राहुल सुतार गोलंदाजी मार्कवर आपल्या चौथ्या षटकामधील चेंडू क्रमांक 3 घेऊन आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंगची सजावट देखील आकर्षक. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग, यॉर्क लेनचा चेंडू होता. जबरदस्त डिलिव्हरी, टो क्रशिंग डिलिव्हरी, कॅन्सर डिलिव्हरी मात्र या ठिकाणी बघायला मिळाली. अप्रतिम स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग आपण पाहू शकाल. थंगारसून नटराजन, ट्रेंट बोल्ट, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह, लसित मलिंगा, वकार युनस सर्वांची आठवण करून देणारा हा चेंडू होता. आणि खूप सुंदर पद्धतीने परफेक्ट यॉर्क हाताळत असताना, परंतु ऑलिपॉपची ती विकेट कधीच विस्मरणामध्ये जाऊ शकणार नाही. ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराहने त्याला बाद केलं होतं. डिलिव्हरी ऑफ द इयर 2024 मधील सर्वात मादक, अनुवादक आणि लक्षवेधू चेंडू म्हणून त्या डिलिव्हरीची ओळख बघायला मिळते. ती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऑलिपॉप पूर्णपणे निशब्द राहिला, स्तब्ध राहिला. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. टेस्ट क्रिकेट मालिकेमध्ये धावांची टोटल आपल्याला फलकावर पाहायला मिळते 36-36 या अंकावर. गोलंदाज राहुल पुढील चेंडू घेऊन ते लाऊड अपील आहे. हाऊ इज दॅट क्वेश्चन मार्क होतं. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. जबरदस्त पंचांची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळते. आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला एकामागोमाग एक विकेटची पडझड जी थांबायचं नाव घेत नाहीये. काही क्षणांसाठी आमचे डीजे ऑपरेटर देखील स्नेह भोजनाचा या ठिकाणी आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या ठप्प अवस्थेत पाहायला मिळते ती 36-36 या अंकावर. दुपारचं हे सत्र, क्रिकेटचा हा खेळ आज टेनिस क्रिकेटला जे ग्लोबल स्वरूप वेगवेगळ्या खेळाडूंनी प्राप्त करून दिलेला आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्या नियोजित केल्या जातात आणि त्या स्पर्धांमध्ये वेगवेगळे खेळाडू ज्यांनी सातत्यपूर्वक आपला दर्जा जो दर्शवलेला आहे. फेब्रुवारीचा महिना सुरू आहे. वेगवेगळे डेज जे आताच अगदी पार पडलेले आहेत. परंतु लाडके क्रिकेटर्स ज्यांनी प्रॉमिस केलंय ते क्रिकेटला, ज्यांनी हक केलंय आपल्या बॅटला, ज्यांनी किस केलाय आपल्या बॉलला आणि व्हॅलेंटाईन देखील आपल्या खेळासमवेतच त्यांनी खऱ्या अर्थाने सेलिब्रेट केलाय. आणि असे हे क्रिकेट वेडे जे रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये STMPL या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एकंदरीत 12 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळणार आहेत. षटक जर आपण पाहिले तर 4 षटकांचा खेळ जो आहे तो संपन्न झालेला आहे. आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 36 धावा फलकावर आणि 12 संघ म्हणजे जवळजवळ 180 खेळाडू आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील. एकंदरीत 47 ते 50 गावं एकत्रित येऊन ही स्पर्धा साकारली जाते. STMPL चा हा 7वा हंगाम. एक छोटंसं रोपटं लावलं होतं 2018 ते 19 मध्ये या स्पर्धेचं आदिवासी समाज बांधवांनी. आणि त्या आज छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात होणारं रूपांतर आपल्याला पाहायला मिळतं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, तर 7वा हंगाम STMPL या स्पर्धेच्या माध्यमातून एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंनी या आदिवासी समाज बांधवांचं आणि आपल्या क्रिकेटचं नाव जरूर मोठं केलंय. या आधीच्या सामन्यामध्ये आपण दिनेश सुतारला पाहिलं, एक लेजंड खेळाडू. या सामन्यामध्ये आपण गुरु जाधवला पाहतोय. हा देखील ओव्हर 10 इयर्स ओव्हरआर्म क्रिकेट जो हाताळतोय आणि आपल्या समाजाचं गावाचं नाव जरूर मोठं करतोय. चांगल्या खेळाच्या माध्यमातून यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सजवलेला फटका गुरु जाधव ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. व्हॉट अ ग्रेट शॉट. ही ओळख आहे, ही स्पेशालिटी आहे या फलंदाजाची. खडे खडे चांगल्या कॉन्फिडन्सने खेळणारा खेळाडू, आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख बघायला मिळते. आणि
नेहमीच जो माइंडसेट आहे तो स्ट्रॉंग असतो या खेळाडूचा, पूर्णपणे ऍक्टिव्ह सक्रिय मैदानाच्या आतमध्ये राहणारा गुरु जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन गोलंदाज. धावांची टोटल प्रोग्रेस कार्डवर 42 42 धावा. षटक क्रमांक 5 प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतं. वीर फायटर गोवाडे वर्सेस मनोर 11. अशी कडवी लढत इन ऍक्शन. सुपर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू टॉस झाला, तो मुख्य खेळ पट्टीवरून जबरदस्त पद्धतीने नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, आणि चांगली उसळी मिळाली. कारण आता हळूहळू पिच जे आहे ते लाटलं जाऊ लागलंय आणि प्रखर प्रखर सूर्याच्या अतिनील किरणांचा जो स्पर्श झालाय त्यानंतर खेळपट्टी टणक होऊ लागले. बॅकवर्ड शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी आपण बघू शकाल एक धाव परिपूर्ण करतायत फलंदाज आणि एकेरीच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर. 43 या अंकावर आमचे लाडके प्रेक्षक महाराजे जे VIP डायस मध्ये आपण बघू शकाल विराजित होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. काही स्टुडंट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या विद्यार्थ्यांना आम्ही जरूर सूचित करू की येणारा जो काळ आहे तो परीक्षेचा काळ आहे आणि येणारी जी वर्ष आहेत, येणारा 1 महिना आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरविणार आहे आणि म्हणूनच आपल्या अभ्यासाकडे लक्ष जरूर द्या. क्रिकेट हे तुमचं जरी पहिलं प्रेम असलं तरी त्या क्रिकेट समवेत आपल्या अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष होऊन देऊ नका. हा मौलिक संदेश आम्ही तुम्हाला देत आहोत. कारण येणाऱ्या काळामध्ये निर्णय तुमचा आहे की खऱ्या अर्थाने तुम्हाला 12 तास अगदी कामगाराप्रमाणे काम करायचं आहे की 8 तास अगदी साहेबाप्रमाणे काम करायचं आहे. हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये योग्य आणि सुयोग्य पद्धतीने अभ्यासाकडे देखील लक्ष हे मात्र तुम्हाला ठेवावं लागेल. लोअर फुटर स्वरूपातील चेंडू आहे ऑन साइडला. पहिली धाव कंप्लीट होते या वेळेला सुरेख सुंदर अद्वितीय स्वरूपामध्ये. धावांची संख्या जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर 46 या अंकावर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर. एक्युरेट 5 चेंडू फेकून झालेले आहेत. सुपर क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेटचा आस्वाद या स्पर्धेच्या माध्यमातून. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर स्पेशालिस्ट आहे या गोलंदाज. जास्तीत जास्त यॉर्क लेंथ ची चेंडू हाताळण्यावरतीच मात्र भर देत असताना बघायला मिळाला आहे तो संपूर्ण षटक भरामध्ये. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर एक्युरेट 5 षटकांचा खेळ हा संपन्न झालाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 47 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 चेंडू उर्वरित स्वरूपामध्ये. मनोर विभाग सर्वधर्म समभाव ची शिकवण देणारा हा मनोर विभाग आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या मनोर विभागामधील ही मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची अग्रमानांकित, अग्रवलयांकित पालघर क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील गाजलेली स्पर्धा अर्थातच STMPL आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर राहुल सुतार. चांगला फटका आहे इनटू द गॅप मध्ये. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाणाक्ष बघायला मिळाला. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, बहारदार फेकी, 100% त्या ठिकाणी आपलं योगदान देत असताना मात्र आपण पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये सुपर फिल्डिंग, आउटस्टँडिंग पीस ऑफ फिल्डिंग. पंचांना मात्र खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. इतक्या रखरखत्या उन्हामध्ये काय भूमिका आहे, अप्रतिम. तिन्ही देखील पंच क्वालिटी पंचांची भूमिका त्या ठिकाणी साकारली जाते. गजानन हिरेकर ब्रँड ऑफ नाला सोपारा, विरल नायर ब्रँड ऑफ बोरिवली अँड श्रीकांत भोईर ब्रँड ऑफ सफाळे. हॅट्स ऑफ. या वेळेस मात्र ऑन साइडला स्मॅश केलाय गोलंदाजाची टाय फिश करणारा चेंडू आउट ऑफ द पार्क. STMPL षटकार गुरु जाधवच्या बॅट मधून 6. The disc jockey, super batting, sensational, prolific, utility, caliber performance. स्लोवर 1 होता परंतु हेरला फलंदाजाने आणि आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाची दाद द्यावी लागेल. डीप मध्ये खूप सुंदर आणि अद्वितीय क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आउटस्टँडिंग पीस ऑफ फिल्डिंग. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 55 धावा. अजूनही शेवटच्या षटकामधील 3 चेंडू उर्वरित स्वरूपामध्ये आहेत.
आदरणीय सन्माननीय कैलासदादा तरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि STMPLच्या 7व्या हंगामामध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या षटकाच्या समाप्ती अखेर आपण स्वागत सन्मानाकडे देखील वळणार आहोत. एक दानशूर व्यक्तिमत्व गांजे डेकाले विभागामधून सुप्रसिद्ध सुविख्यात आदरणीय कैलासदादा तरे, आपण आलात, आप आ गए, बहार आ गई. आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जवळचे मित्र, धावांची टोटल जर आपण पाहिले तर प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचलाय. 56 धावा झालेल्या आहेत. चेंडूंची संख्या ॲक्युरेट आपण बघू शकाल. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. सागर भोवरे सध्याच्या काळामध्ये खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यंदाच्या हंगामामध्ये गावदेवी स्पोर्ट्स हालोली या संघाच्या माध्यमातून बरेचसे करंडक फेसबुकला बघायला मिळतात अगदी प्रत्येक आठवड्याच्या अखेरीस. आणि या सागर भोवरे त्या संघामधील एक महत्वपूर्ण खेळाडू. वळूयात मैदानामध्ये राहुल सुतारचा पुढील चेंडू. उलटॉज होता, फक्त चेंडूला दिशा दर्शवली गेलाय. क्वालिटी क्वालिटी, चाबुक चाबुक चाबुक, कॉपी बुक, गुरु जाधव ब्रँडेड चौकार. धन्यवाद. डीजे 60 60 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. वीर फायटर गोवाडे या संघाच्या माध्यमातून या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये आकर्षक टोटल एस्टॅब्लिश करण्याचं टेम्पटेशन. चेंडू हवेमध्ये आहे. राहुल सुतार चुकी करणार नाहीये. गुरु जाधवच्या खेळीला येथे मात्र लागतोय पूर्ण विराम. इनिंग ब्रेक झालेले आहे. 6 षटकांचा खेळ हा संपन्न होतोय आणि प्रथम फलंदाजी करत असताना वीर फायटर गोवाडे आदरणीय ईश्वरजी बरड यांच्या संघाने केलेले आहेत 60 धावा. विजयासाठी 61 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्वी उद्योजक आदरणीय कैलासदादा तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय संजय दादा पवार, आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय संजय दादा पवार, मासवण ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय, सरांच्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय कैलासदादा तरे उपस्थित आहेत आणि विविधतेने नटलेला हा भारत देश, अतिथी देवो भव, भारतीय संस्कृतीचं यथोचित पालन. या कॅमेरा रोल करायचा आहे अगदी मेगा स्क्रीन वरती. आपण बघू शकाल हे स्वागत सन्मान, मायेची उबदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन STMPLच्या या 7व्या हंगामामध्ये आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला बहाल केला त्याबद्दल आपले शतशः आभार. वेलकम सर. खूप सारं स्वागत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. सकारात्मक दृष्टिकोनाशी निगडीत दृष्टिक्षेप, माती, नीती आणि संस्कृती यांची परिपूर्ण जाण आणि भान असलेलं हे व्यक्तिमत्व आपण बघू शकाल आदरणीय कैलासदादा तरे. वेलकम. खूप सारं स्वागत. विजयासाठी 61 धावांचं टार्गेट निर्धारित 6 षटकांमध्ये आपण पाहू शकतायत मनोर 11 या संघासमोर सेट करण्यात आलंय. आम्ही देखील काही क्षणांसाठी ब्रेक घेतोय, तो लंच ब्रेकच्या माध्यमातून, आणि मायक्रोफोन वरती निमंत्रित करतो या मनोर विभागातील गोड आवाज अर्थातच सचिनजी पडवळ यांना. तत्पूर्वी एक संधी डीजे ऑपरेटरला.
थँक्यू डीजे. ओके, आता मात्र 36 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे मनोर 11 संघाला. वीर फायटर संघाने 36 धावामध्ये 61 धावा 60 धावा केल्यात आणि 61 धावांचे आव्हान ठेवले ते मनोर 11. बघूया फलंदाज मुकेश वांगड आणि अनिल डुकले तसेच गोलंदाज मुन्ना उर्फ रोहन धानवा. दोन्ही संघ खूपच मातबकार आहेत. रफ अँड टफ सामना बघायला मिळेल. आता मात्र बघूया उपच्या दिशेने हलकच कट करून चेंडू एक धावेसाठी खेळला आहे मुकेश वांगड यांनी. संघाचं बघूया संघाचं खातं खोलते 1 धावेने आणि श्री गणेश होते संघाचा 1 धावेने. स्वतःच देखील खातं खोलते 1 धावेने. आता मात्र बघूया पंचांनी नो घोषित केलाय चेंडू. ओव्हर स्टेप मला तरी वाटतं आणि नो च्या स्वरूपात अतिरिक्त धाव आणि 1 सिंगल. आता मात्र या चेंडूवरती फ्री हिट असेल फलंदाज मुकेश वांगड यांना. 1 चेंडू टाकून झालाय आणि धाव संख्या फलकावरती लागते 3 धावा. आता मात्र खूपच सुंदर चेंडू हाताळला होता. ब्लॉक यॉर्ड पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडूचा निर्धाव मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु खूप सुंदर गोलंदाजी बघायला मिळते मुन्ना यांच्याकडनं. खराब चेंडू हाताळला होता तदनंतर चांगली वापसी करतोय मुन्ना. चांगला एक उत्तुंग दर्जाचा गोलंदाज मुन्ना बघूया परंतु तितकाच मातबगार असा फलंदाज मुकेश वांगड. आता मात्र शॉर्टपिच पदार्थ चेंडू बघूया चेंडू जाईल सीमा पार. खूपच सुंदर. आता मात्र मोठा फटका येतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 7 धावा. 3 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या फलकावरती लागते 7 धावा. चांगली फलंदाजी बघायला मिळते आता मात्र मुकेश वांगड यांच्याकडनं. आणि आता मात्र पुन्हा एकदा यॉर्ड पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू जाईल निर्धाव. खूपच सुंदर गोलंदाजी. 1 तेरी तो 1 मेरी या पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते मुन्ना यांच्याकडनं. चांगली गोलंदाजी करतोय मुन्ना. बघूया 61 धावाची पाठलाग करताना 4 चेंडू मागे 7 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी देखील चांगली होते. आता मात्र पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जाईल निर्धाव. खूपच सुंदर आता मात्र गोलंदाजी बघायला मिळते मुन्ना यांच्याकडनं. मुकेश यांना मोठे फटके मारण्याचा पूर्णपणे थांबा दर्शवलाय मुन्ना यांनी. चांगली गोलंदाजी आता मात्र सातत्याने चांगले चेंडू हाताळलेत ते मुन्ना यांनी. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू जाईल निर्धाव. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू झालेले पहिले षटक संपते आणि धावसंख्या फलकावरती लागते 7 धावा. सांग भेटशील कवा मी 300 कवा सांग देशी कवा मला चुम्मा. सांग भेटशील कवा मी 300 कवा सांग देशी कवा मला चुम्मा. डीजे मॅडी मॅडी अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा.
शुभते चष्मा DJ Jagrut in the mix. डोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा थँक्यू डीजे. दरम्यान बघूया पहिले षटक संपते. 7 धावा खर्च केल्यात मुन्ना यांनी. चांगले 2 चेंडू खराब टाकले होते, परंतु तदनंतर काय वापसी करतोय मुन्ना. 4 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिले षटक संपते. 7 धावा बिनबाद 7. चांगली सुरुवात म्हणता येईल. आता मात्र दुसरे षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरे षटक हाताळेल सचिन बरड. आता मात्र काय चेंडू हाताळलाय आणि विकेट. थोडीशी एज लागली होती. बघूया चांगली गोलंदाजी. आता मात्र पहिला आदरा बसतोय तो अनिल यांच्या स्वरूपामध्ये मनोर 11 संघाला. चांगली गोलंदाजी. आता मात्र पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे महागडे ठरले होते सचिन, परंतु या सामन्यामध्ये पहिला चेंडू बघूया कर्णधार आल्यानंतर काय गोलंदाजी करतोय. थोडासा पहिल्या सामन्यामध्ये डगमगला होता संघ. गुरु जाधव नव्हते पहिल्या सामन्यामध्ये, परंतु तदनंतर त्यांची वापसी आणि चांगला प्रतिसाद देते पूर्ण संघ टीम. बघूया कर्णधार ही देखील खूप महत्वाची बाब असते क्रिकेटमध्ये आणि चांगला एक अनुभवी कर्णधार म्हणून गुरु जाधव यांच्याकडे नेहमी बघितले जाते. मोठे सामने खेळतात सातत्याने आणि यशस्वी कर्णधार म्हणून त्यांना त्यांची गिनतीमध्ये एक कर्णधार म्हणून STMPL मध्ये मानला जातो. बघूया सचिन यांच्या षटकातील दुसरा. आता मात्र संजय. बघूया मनोर गावातून हा फलंदाज बघायला मिळतोय. आता मात्र खराब चेंडू. मला तरी वाटतंय पंचांनी विमर घोषित केलाय. नो चेंडू. बघूया आता मात्र तरे ग्रुप वर्सेस हायस्कूल डोंगरी यांच्यामध्ये सामना होतोय. टॉस उडवण्यासाठी कैलास तरे साहेब यांनी जायचंय टॉस उडवण्यासाठी. आणि आता मात्र बघूया दुसरा पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता संजय यांनी आणि दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका बघायला मिळतोय. फ्री हिट वरती षटकार. चांगली फलंदाजी बघायला मिळते संजय. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितले जातं. बघूया मोठे फटके खेळण्याची अनुराग यांनी 1 मिनिट टॉस बॉक्स कडे यायचंय. कैलासजी तरे यांच्या कैलासजी तरे यांच्या हस्ते टॉस विन करून येणार आहेत. दरम्यान बघूया आता मात्र सचिन आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल. आता मात्र चांगला चेंडू बघूया, परंतु चांगला आक्रमण केलंय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु चांगले तिकडे क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. साहिल यांचं चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चांगला आता मात्र चेंडू. 2 चेंडू खराब हाताळले होते. एक नोच्या स्वरूपात विमर आणि तदनंतर फ्री हिटच्या स्वरूपात षटकार मारला होता संजय यांनी, परंतु आता मात्र चांगल्या लेंथवरती टप्पा टाकतोय सचिन. बघूया हायस्कूल डोंगरीने टॉस जिंकलेला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी. आता मात्र घुटनात एक तमाशा जेक या पद्धतीचा फटका. मुकेश वांगड एक बेकार खुंकार फलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी बघितलं जातं. STMPL चा कोहिनूर हिरा. बघूया घुटनाटेक आणि तमाशाटेक या पद्धतीच्या षटकार. थोडस महागडे षटक आता मात्र सचिन यांचं बघायला मिळतंय. आता मात्र पुन्हा त्याच प्रकारचा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चांगली गोलंदाजी.
बघूया पुन्हा एकदा प्रयत्न केला होता मुकेश यांनी पुन्हा एकदा षटकार मारण्याचा, परंतु चांगली गोलंदाजी. आता मात्र 5 चेंडू टाकून दिलेत आणि धावसंख्या खर्च केल्यात त्या 18 धावा खर्च केल्यात. आणि आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, स्वेर फेकी म्हणता येईल. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळेल अतिरिक्त. धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा. थोडस महागडा असे षटक म्हणता येईल. बघूया 7 धावा खर्च केल्या होत्या मुन्ना यांनी पहिल्या षटकामध्ये. तदनंतर 5 चेंडू टाकून दिलेत 19 धावा. आणि पुन्हा एकदा बघूया आणि दुसरं षटक संपतंय. धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा, 1 गडी बाद. कमॉन डीजे. बघूया आता मात्र 12 चेंडू 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा. बघूया रोहन यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर थोडस महागडं षटक बघायला मिळते सचिन बरड यांचं. तब्बल 19 धावा खर्च केल्यात 6 चेंडू मागे. खराब गोलंदाजी केली ती. आता मात्र साहिल तिसरं षटक घेऊन येईल. साहिल आणि एक आक्रमक फलंदाज, मोठे फटके सातत्याने बघायला मिळतात संजय यांच्या फलंदाजीतून. आता मात्र शॉर्टफिट पर्यंत चेंडू होता. बघूया परंतु बॅटची एज लागून 1 धाव सहजरित्या पूर्ण होईल. बघूया चांगलं शुभम यांचे क्षेत्ररक्षण बघायला मिळते तिकडे स्लिपला. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. धावसंख्या फलकावरती लागते 27 धावा 27 धावा. मात्र बघायला मिळते लेफ्ट हँड राईट हँड फलंदाजी. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये वीर फेरबदल करताना राईटी आणि लेफ्ट हँड फलंदाज दुखीदुखी ठरते. आता मात्र खूपच सुंदर चेंडू होता, परंतु स्वेर फेकी पंचांनी वाईट घोषित केला आणि धावसंख्येत अतिरिक्त अशी धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या फलकावरती लागते 28 धावा, 1 गडी बाद. चांगली फलंदाजी बघायला मिळते. 61 धावांचे पाठलाग करताना तब्बल फलकावरती 28 धावा बनवल्यात मनोर 11 संघाने. आणि आता मात्र चांगला चेंडू असेल का नक्कीच प्रश्न विचारला होता पंचांना, परंतु स्वेर फेकी पंच घोषित करतात वाईटच्या स्वरूपात. थोडस दबावामध्ये गोलंदाजी करताना साहिल पुन्हा एकदा अतिरिक्त असे धावेत 1 भर होते. धावसंख्या फलकावरती लागते 29 धावा. आता मात्र स्लोवर पर्याय चेंडू होता साहिल यांचा. खूपच चांगला चेंडू म्हणता येईल. बघूया परंतु कुठल्याही प्रकारची धाव घेतले नाही मुकेश वांगड यांना. बघूया चांगली फलंदाजी करतोय मुकेश वांगड. बघूया मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा काय चेंडू हाताळला होता साहिल यांनी. बघूया फलंदाज बीट झाला आणि यष्टी रक्षक सुद्धा बीट झालाय. पायच्या स्वरूपात चौकार मिळेल. धावसंख्यात भर होते 4 धावेने. धावसंख्या फलकावरती लागते. बॅटने लागला सॉरी.
बॅट कट होती. तेहतीस धावा फलकावरती लागल्यात त्या. वीस चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी करतोय बघूया साहिल. आता मात्र पुन्हा एकदा स्लोअर पर्याय चेंडू होता. चेंडूवरती मान दिला होता. एक धावेसाठी खेळलाय तो मुकेश वांगड. बघूया 5 चेंडू टाकून झालेत आणि फलकावरती धावसंख्या लागते 34 धावा. आता मात्र 19 चेंडू आणि 27 धावेची आवश्यकता. आणि आता मात्र बघूया चेंडू चांगला पुन्हा एकदा स्क्वेअर पैकी म्हणता येईल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करताना दिसतायत. साहिल चांगली गोलंदाजी करतोय. मुकेश वांगड यांना देखील पूर्णपणे थांबवले. ते मोठे फटके मारून देत नाही साहिल. बघूया स्लोवर चेंज ऑफ पेस करतात. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, परंतु बघूया संजय यांनी चांगल्या तिकडे टॅप पद्धतीने शॉट मारला होता. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि 2 धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होत आहेत. तिसरे षटक संपते. धावसंख्या फलकावरती लागते 36 धावा. अजूनही 37 धावा झाल्यात. धावसंख्या फलकावरती लागते बघूया 40 धावा. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र मुकेश वांगड बघूया हलक्याच हाताने खेळून काढलाय 1 धावेसाठी. चांगला गोलंदाज आहे मुकेश वांगड यांना माहिती आहे. मान देत आहेत चांगला गोलंदाजाला मुकेश वांगड. आता मात्र
आणि आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बघूया जेल होईल का, आणि तिकडे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चार चेंडू टाकून झालेले आहेत. बघूया चांगली गोलंदाजी करतोय मुन्ना. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, तर नंतर 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडू टाकून झालेत. सिंगल मध्ये मुकेश यांना माहिती आहे बघूया सिंगल डबल मध्ये सुद्धा सामना जिंकू शकतो. बघूया चांगली फलंदाजी करतोय मुकेश वांगड. वीर फायटर संघाला डोकेदुखी ठरेल का मुकेश वांगड, गुरु यांना नक्कीच प्रश्न पडला असेल. चांगली गोलंदाजी करतोय मुन्ना. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय तिकडे शुभम यांचं. एकच धावती 43 धावा झाल्यात. ओके आता मात्र 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. चांगली गोलंदाजी बघायला मिळते मुन्ना यांच्याकडनं. आणि आता मात्र काय गोलंदाज चेंडू हाताळतोय. यॉर्क पडलेला चेंडू आणि रनाला थांबा दर्शवतोय. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र बघूया वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतोय साहिल. चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र पुन्हा एकदा बघूया 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्ट्राइकला मुकेश वांगड. जराचा गेम स्पीडअप वाढवायचा आहे. खूप टाइम झालेला आहे. आता मात्र पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय तो साहिल यांच्या. बेकार फलंदाज आहे, खुंकार फलंदाज आहे. बेकार नावाने हे प्रसिद्ध असा फलंदाज आहे मुकेश वांगड. थँक्यू. ओके आता मात्र पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतलाय. 18 धावा असताना पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका येतोय 6 धावेसाठी.
पुन्हा एकदा आता मात्र एक हाताने चेंडू मारलाय, बघूया षटकार होईल का. आणि आता मात्र विकेट. एक उत्तुंग दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे दादा कृपेश किनी. थँक्यू डीजे. आता बघूया एवन पवन किनी फॅन्स राहुल वायडा. बघूया पवन किनी नावाने जास्त पसंती मिळाली आहे या खिलाडूला. मोरिया 11 औंढाणी संघाचा खिलाडू, आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं राहुल वायडा. परंतु आता मात्र आक्रमक फलंदाजी बघूया स्वीकारेल का. चांगलं फलंदाजी बघायला, थोडस खराब असे क्षेत्ररक्षण बघायला मिळते दादा यांच्याकडनं. चांगला उत्तुंग दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे. बघूया आता मात्र 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता 6 धावेसाठी, परंतु पविलनचा रास्ता दाखवलाय साहिल यांनी मुकेश वांगड यांना. आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बघूया आणि पुन्हा एकदा बघूया स्लोवर मध्ये चेंडू हाताळलाय आणि जेल होईल का. परंतु दादा मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करणारे एक उत्तुंग दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांच्याकडे नेहमी बघितलं जातं कृपेश किनी. आता मात्र 4 चेंडू टाकून झालेत आणि 2 गडी बाद केलेत आणि 6 धावा खर्च केल्यात साहिल यांनी. कमन डीजे. बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे, मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे. तेरे पीछे पीछे चलूं जैसे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे. तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे. ओ डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे ऐसा में अरे सामे. थँक्यू डीजे. आता मात्र साहिल यांनी चांगली गोलंदाजी करतोय. बघूया संघाला कुठेतरी गरज होती अशा प्रकारच्या गोलंदाजी आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. परंतु तितकाच मातब्बार फलंदाज एक हार्ड हिटर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं राहुल. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे हाताची बोट फिरवली होती साहिल यांनी. मी म्हटलं होतं चांगला गोलंदाज. बघे 5 चेंडू, पहिल्या चेंडूवरती षटकार खाला होता, परंतु तदनंतर काय वापसी करतोय साहिल. आता मात्र 7 चेंडूंनी 10 धावेची गरज असेल. आणि पुन्हा एकदा स्लोवर मध्ये चेंडू आहे, जेल होईल का आणि षटकार. खूपच सुंदर. बघे हार्ड हिटर फलंदाज आहे, मी म्हटलं होतं. कमन डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता असेल. बघूया चांगले चेंडू हाताळले होते, परंतु शेवटचा चेंडू होता 5व्या षटकातील आणि मोठा फटका बघायला मिळतोय राहुल सुतार यांच्या बॅटीतून. आणि आता मात्र राहुल वायडा, राहुल धापसी आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू स्क्वेअर फेकी म्हणता येईल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतोय राहुल. संजय बघूया एक
कशा प्रकारे आता मात्र खेळून काढेल आणि गेम फिनिश करण्याचा प्रयत्न होता, परंतु खूपच सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. या स्लोवर पद्धतीची गोलंदाजी सातत्याने हाताळते. तर राहुल धापसी सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र चांगल्या लेंथवरती टप्पा पडला होता. चेंडू जाईल निर्धाव गुरु जाधव यांच्या हातामध्ये. आणि आता मात्र बघूया ओपच्या दिशेने हलकाच खेळून काढला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. जरा घाई करायचे नाही तर अन्यथा बघूया प्रत्येक संघाच्या कर्णधाराने क्षेत्ररक्षण फलंदाज आउट झाल्यानंतर त्वरित दुसरा फलंदाज तयार ठेवायचा आहे, हे लक्षात घ्यायचंय. मुकेश वांगड कर्णधार यांनी. आता मात्र अक्षय बघूया आता मात्र चेंडू शिल्लक असतील. चार चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. बघूया नेहमीच बघूया जे अक्षय डवला बघूया एक. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, षटकार होईल का? चांगलं तिकडे क्षेत्ररक्षण मात्र बघायला मिळतंय. पराग कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. एक चांगल्या दर्जाचा दरम्यान आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. चांगली आता मात्र गोलंदाजी बघायला मिळते. राहुल धापसी यांच्याकडनं वापसी करतोय पुन्हा एकदा वीर फायटर. ऋतिक रसाळ आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. 3 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असेल. लो स्कोरिंग मॅच नेहमीच डोकेदुखी ठरतंय. बघूया कधी कधी 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा आलेली नाहीये. आता मात्र 3 चेंडू असतील आणि 3 धावा करायच्या आहेत. बघूया ऋतिक रसाळ हा देखील चांगला एक बॅटर म्हणून ज्यांच्याकडे बघितले जातं बोट संघाकडनं नेहमी खेळताना दिसत आहेत. आणि चांगली गोलंदाजी बघूया राहुल धापसी यांची कौतुक करावं जितकं कमी. खूपच सुंदर गोलंदाजी केली ती राहुल धापसी यांनी. आता मात्र पुन्हा एकदा बघूया आणि काय तिकडे उत्तुंग झेल टिपलाय. खूपच सुरेख. आजच्या दिवसातला झेल ऑफ द डे म्हणून या क्षेत्ररक्षकाकडे बघितलं जाईल. आणि आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक बघायला मिळते राहुल धापसी यांच्याकडनं. बघूया 3 चेंडू मागे 3 सलग विकेट घेतले आहेत. आता मात्र हॅट्रिक बघायला मिळते. थँक्यू डीजे. आता मात्र बघूया 6 चेंडू मागे 4 धावा हव्या असताना पहिला चेंडू वाईट हाताळला होता राहुल धापसी यांनी. त्यानंतर दुसरा चेंडू चांगला चेंडू टाकला होता, निर्धाव चेंडू होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूवरती सुद्धा विकेट भेटते. आणि पहिले हॅट्रिक साध्य होते ती STMPL 2024 मध्ये राहुल धापसी यांच्या मार्फत पहिली हॅट्रिक बघायला मिळते. आता मात्र गौरव जाधव उर्फ पा एक बॅटर नवीन फलंदाज म्हणून एक हार्ड हिटर फलंदाज पा मैदानामध्ये. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असेल. मी म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच खूपच रंगतदार होतात.
आणि पुन्हा एकदा बघूया स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, एक धाव तर सहजरित्या पूर्ण होते आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये पंच दर्शवतात, एक धाव फलकावरती वाढते. आता मात्र एक चेंडू आणि 2 धावा गरज आहे. चांगली गोलंदाजी केले राहुल धापसी यांनी. बघूया सातत्याने बघितले तर स्लो गोर हाणामारीचे षटक म्हटलं जातं आणि त्या पद्धतीची फलंदाजी होते शेवटच्या षटकामध्ये, परंतु चांगली कामगिरी करतोय राहुल धापसी. बघा 5 चेंडू टाकून झालेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात, एक वाईटची आणि एक लेग बायच्या स्वरूपात, अशा एकूण 2 धावा खर्च केल्यात. आता मात्र एक चेंडू आणि 2 धावीची गरज असेल. बघूया चांगली रणनीती आखली आहे ती गुरु जाधव यांनी. आता मात्र बघूया या सामन्यामध्ये काय सूरज धानवा यांनी एक उत्तुंग दर्जाचा झेल टिपलाय तिकडे आणि परतावले ते बॅटरला पविलनचा रास्ता दाखवला होता. आता मात्र एक चेंडू आणि 2 धावीची आवश्यकता असेल. सामना जर आवडला असेल तर नक्कीच टाळ्यांचा वाजवायच्या आहेत प्रेक्षकांनी. आणि आता मात्र आणि इकडे मला तरी वाटतं सामना टाय झालेला आहे आणि गुरु जाधव यांनी बघूया एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. एक पॉइंट दोन्ही संघाला मिळालेला आहे. यानंतर DJ Vaibhav in the mix. बघूया राहुल राहुल सुतार यांनी एक षटकार मारला होता, त्याच्यासाठी रुपेश वांगड यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं, ते घेऊन जायचंय राहुल सुतार यांनी. बघूया 100 रुपयाचं पारितोषिक दिलं ते रुपेश वांगड यांच्या मार्फत, संघाचे संघमालक रुपेश वांगड यांच्या मार्फत षटकाराला 100 रुपये दिले होते, घेऊन जायचे. नेक्स्ट मॅच यानंतर होणार आहे हायस्कूल डोंगरी मनोर वर्सेस तरे ग्रुप यांच्यामध्ये सामना होणार आहे. हायस्कूल डोंगरी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केले ते तरे ग्रुप संघाला फलंदाजीसाठी. कमन डीजे. शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी.